आहे मी. अहो योगिता, मी काय म्हणतो अपुरी, हा तू सासूबाई काय करू राहिल्या? त्या हात्या खाली असतील का? काय झालं? पाहुणे कुठे गेले? ते बाहेर गेले. नाही ते दुकानात असतील. आज आता आई नात्या घरीच आहेत ना, म्हणून मग दुकानात थांबले असतील. काऊन, काय झालं? काही बोलायचं होतं का? नाही बोलायचं म्हणजे तो संगच दरवाजा लावून घेणं माय नाही तर येईन कोणी. काऊन काय बोलायला लागते? दरवाजा काऊन लावून बोलायला लागते? काय झालं? कशाविषयी बोलायला लागते? रागिनी ताईच्या घरचं आहे का काही? काय झालं आता? काय म्हणते तो पाहुणा? रागिनी ताईला म्हणा ऐकून घेऊच नको म्हणा, चांगली सरकी बाई म्हणा त्याच्यावर. काय ते बुडी काही म्हणून राहिली का? तर पाहुणा काही म्हणून राहिला? रागिनीच्या घरचा विषय नाही, रागिनीचा नाही काही घेणं, पाल्याच घरचा विषय बोलायचं होतं मला. का व? मी म्हटलं योगिता, हे पाहुणे जात नाही का कंपनीत काही कामधंदा, काही नोकरी पाकरी काही शोधत नाही राहिले का तुम्ही? तू घरीच बसतं काय? लग्नाच्या पहिले तर लय नाही डोक्यावर घेतलं होतं सारं घरदार. हा नोकरी करीन किती सारे संबंध त्या हे करून टाकले. नाही मी नोकरीच करणार, मी आता का घरी बसतं का आधी? हा पाहुणे काही इंटरव्ह्यू काय होते तुमचं? काही चालू नाही का काही? म्हणजे होतीच राहता की काय तुम्ही? एवढाला शिक्षण हे ते काय मग माय बाई? हो म्हणजे काऊन त्याला कोण डोक्यात आलं असं? मा डोक्यात यायला काय? कोणाच्या डोक्यात येईन? हे दुकान कोण टाकलं मग तुम्ही होती? आव आई तू त्याला डोकं नको चालू राहू दे. अव ते दुकान माझ्या सासूला टाकलं. आमचा काय संबंध आला त्याच्यात? आम्हाला काय कॉल आला की आम्ही उद्या कपडे भरतून निघतो. सगळ्यांना माहित आहे ते. आता यांले मागे आलती चांगल्या नोकरी आहेत, पण हे चांगल्या कंपनी आहेत. आम्हाला काय आहे? उद्याही कॉल आला की आम्ही कपडे भरतून निघतो. सगळ्यांना माहित आहे ते. मग अशा कोणती कंपनीने इंटरव्ह्यू देऊन राहिले तुम्हाला? 4-5 महिने झाले नोकरीच नाही लागून राहिली. आई एवढं सोपं आहे का? सोपं नाहीये. म्हणून तर तुला म्हणू मी नोकरी सोडत नाही. सोपं नाही. एकदा नोकरी सोडला नोकरी लागणं. किती शिक्षण असलं तरी शिक्षण तर सगळे जोडच आहे. आता लय लेकरं शिकले असं नाही की आपणच शिकलो. असे शिकलेले किती बेरोजगार आहेत. नोकरी लागणं एवढं सोपं नाही राहिलं. म्हणून तर म्हणत जाऊ मी की आई एवढी चांगली कंपनीत नोकरी आहे, सगळी ओळख झाली, सगळं आता तिथलं मला माहीत झालं, जसं सगळं आता ओळखीचेच झालं. तर तुला तर नाही लग्न करायला लागते, सोड नोकरी. आता काय ना त्याच्यापेक्षा हलक्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन राहिली मी, पण तरी नाही जमून राहिलं. आपल्याला पाहिजे तसं काहीच नाही भेटून राहिलं. आणि जागा किती कमी असतात. बातच हे होते. म्हणजे देऊन राहिले इंटरव्ह्यू देऊन राहिले नाही. मग ते घरून नशीन जमून राहिलं तर मग ततली जाऊन द्या ना. दोघे जण जात जा संग. आणि तुला काय द्यावं लागते? आता तू तर जातच जा एकटीच जास एकटीच येस. पण राहू दे माय, आता नाही म्हणतील गिनतील, आता नको जाऊ माय एकली दुखली. पहिला भाग वेगळा होता माय बाई. आता माहिती पाहुणा म्हणेन तसंच. पण म्हटलं दोघंही जात जा, मग ते पाहुण्याचं देत जातील, तू तोलव देत जा, असं काही करा ना. पण हे दुकानाचं कसं काय आणलं मी? आता म्हणलं माय पाहुण्यानंच टाकलं की काय दुकान. म्हटलं माय बाई आता का गावातच राहते का म्हटलं. म्हणून आली खरं योगिता मी एवढं धावपळ करत. नाही तर दसरा दिवाळीच्या तोंडाच्या पुढे तुला घरी येत होती का मी? पण आता म्या म्हणलं तर विचारावतो कसं विचारा, फोनावर विचारावतो ना. आसपास कोणी असा मला काय दिसते त्यातून? उगाच म्हणते माय हिच्या मायले हरिकच नाही आला, आम्ही दुकान टाकलं तर. हरिक तर माय मला दुनियाभरच आहे. पण मा म्हणणं आहे जसं तुम्हाला तेवढं मोठं शिकले सवरले त्या हिशोबानं करा सगळं, असं मला म्हणणं होतं. माय म्हणून मी आली खरं योगिता. तो बाबाला घेऊन येतो. बाबा तर नाहीच म्हणत. मग तू डोकं नाही का म्हणत? 8 दिवसात दसरा आहे तू का पुरीच्या घरी जातं काय? म्हणलं नाही मी जातोच म्हटलं. दुकान टाकलं म्हणजे साड्या घ्यायच्यात म्हटलं. अतून घेतल्यापेक्षा पुरीच्याच दुकानातून घेतो म्हणून आणलं होतं तो बाबानं. पण मा मनात तेच चालू होतं. मी म्हटलं माय काय माहित माय बे का आहे तो. म्हणून तर म्हटलं एवढी तुला की साड्या घ्यायला मला घरी आली. आई ते दुकान आत्यानं म्हणजे हा प्लॅन खरं सांग का मुळात आत्याचाच होता. आत्यालाच काहीतरी करायचं होतं. आता त्याचं कसं ते मामाचा काही फोन नाही, काही येणं नाही गेलं नाही. समजा आता त्यालाच वाटते आता येतात तर नाही येत. मग घरी बसून काय करावं? आता मग त्या आत्यानंच काढलं असं एकच. असंच काही असं ठरलं नाही, काही नाही असंच चर्चा बसता की बा काहीतरी करावं. मग ठरलं हे दुकान करा. मग बाबा नाही म्हणत, पण मग मी समजावून सांगितलं बाबाला. मग बाबा डायरेक्ट मलाच आणला आणि लगेच ते खोली रिकामी केली आणि ते लावूनच दिलं सगळं. म्हणजे माझ्या सासऱ्यात की नाही त्याच्यात चुलत बहिणीचं पोराचं दुकान आहे कपड्याचं. त्याच्यानुसारच घेतलं. समजा त्याला विचारून जसं आता त्याला त्यातलं माहिती राहते की नाही किती म्हटलं तरी. मग ते भाऊ चालते तेच सगळं सामान आणून दिलं, हे दिलं असं. म्हणजे पायता दुकान लागून गेलं. लोक ठरवतात होत नाही. आमचं निरा खेळण्यातच झालं. मग काय आता पैसा आहे बाबांना काय एका दिवशी 50,000चा माल आणून दिला, लागलं दुकान. आमचं काही रोल नाही त्याच्यात. फक्त आता यांचं बसून द्यायला लागते असं. बरं आहे ना. मग दोघे ननद भावजा बरं गुतून राहतात. बरं आहे. म्या म्हटलं माय काय सांगा म्हटलं माय बाई. पण ह्या बाई मी असं नाही म्हणत आहे का परी माय तू मुंबईतच जाय का पुण्यातच जाय. अति असली तर आम्हाला फार माय जवळच्या जवळ तिकडे गेली तर येशील नाहीच 12 महिने. पण
म्हणलं पहा तुम्हाला सोबीन जसं समजीन जसं आता शिकेल सवरेल हा बाबा तुम्हाला काय सांगायला लागते. पण आणि मताने एवढंच म्हणतो, एवढी शिकली आटापिटा करून एवढी नोकरी लावली हिला. आता ते समाज आहे बाई, लग्नाच्या बाबतीत करावंच लागते माय तोडजोड. पण आता तुला घर भेटलं असं साजरं मनासारखं. त्याचं म्हटलं मी नोकरी करतो तर पुढे तुझ्या सासू सासरेच तयार होतात, कर बाई. नाही तर घरोघरी सुनाईला दाबून ठेवतात. म्हटलं नोकरी तर दूरच दूर, पण काहीच नाहीत करू देत तिच्या मनासारखं, कपडे नाहीत घालू देत तिच्या मनासारखी. नोकरीवर जाणं तर दूरच दूर, साऱ्या याच्यात बंधनं असतात. पण तुले नशिबानं साजरं घर भेटलं, एवढे साजरे लोक आहेत, तो त्याचा फायदा घे. की बा जसं कर जीवनात काहीतरी. पण एक ध्यान ठेव जो, येईल सोडू नको माय. कुकडे जा, आमच्या इकडे ध्यान नका देऊ का परी, आमचं नशीब आमच्या संग. पण तुझ्या सासू सासरे त्या आत्याई त्याईली बाई अंतर देऊ नये बाई. टाईम आहे आज त्याच्यावर आहे, काय आपल्या आयुष्यात काय सांगता येते माय, माणसाची नियत फिरल्यावर. त्या माणसाची सद्बुद्धी येऊ बाबा देवीले म्हणा, नवरात्र चालू आहे, त्या माणसाला जरशी अक्कल येऊ आणि त्याही बाईचा संसार चाली सुटील लागो. आणि तू बी बाई कुकडे जाजो, पण सासू सासऱ्याचा बरोबर हे करजो. एकुलती एक आहे जसं आहेस का, तुम्ही तिकडे गेले तर दुसरी पाहिजे. एकच पोरग हा, एकच सून आहे, तुम्ही ना करसान तर कोण करीन. पण म्हटलं तुमचं शिक्षण बी वाया नाही गेलं पाहिजे, घरदार बी वाऱ्यावर नाही लागलं पाहिजे, असा समजा विचार करून जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. हो आई चालूच आहे आमचं. आता परवाच्या दिवशी एक इंटरव्ह्यू दिला, त्याचा अजून रिझल्ट आलाय नाही, समजा माहिती नाही झालं काय. तर ते कसं आहे आपल्याला माहिती होईपर्यंत ना तिकडे फुले होतात. गेले तेच म्हटलं आता जरा जाणं येणं सुरू करू म्हटलं. याचं म्हणणं झालं पुण्यातच पाहू पा, पुण्यात IT पार्कमध्ये जसं म्हणजे कसं मग पुन्हा राहण्यासाठी चांगलं आहे. आणि पुढे मागे कसं आई इकडचं तर आई बाबा थकले समजा असं यायचं म्हणणं आहे. बरं असं की मग इकडचं थोडं मोडमाड करून सगळेजण चालत जाऊ तिकडे, असं पुढचा प्लॅन आहे यायचा. अजून कशातच काही नाही, पण जसं भविष्यात तसं पुन्हा राहायला चांगलं आहे. तर म्हणून मग चालू आहे की बा शक्यतोवर पुण्यात जर भेटलं तर चांगलीच गोष्ट, आणि दोघांना एकाच इकडे भेटलं तर आणखी चांगलं. नाही तर मग ते पुण्यात आणि मी मुंबईत, मग काय आयुष्य का तसंच गमावतं काय. म्हणून त्याचं थोडंसं हे होऊन राहिलं. नाही तर साधारण नोकऱ्या तर कशाही लागतात, आता एवढं शिक्षण आहे, हे तर अनुभव आहे, पण ते नाही ना जसं पाहिजे तसंच पाहिजे असं चालू आहे. म्हणून थोडासा वेळ चालू आहे. असं का फार सुद्धा पाहुण्याचं म्हणणं बरोबर आहे. हो बाई तुम्हाला काय माय बुडाबुडी घेतले की निघाले, फार चांगलं. काही हे नाही, काळजी करायसारखं काही नाही ना, समजा चांगलं आहे ना, सगळं चांगलं आहे, काहीच काळजीच नको करू तू. खुश राह फक्त, मस्त आहे माझ्या घरी, कशाचंच टेन्शन नाही. बाईचा मी म्हणेन तसंच करतात सगळेजण मला विचारतात. म्हणजे सगळंच माझे सासरे तर मला इतका लाड करतात की बस बाबासारखंच. मला आवडते नाही इमरती तर तिसऱ्या दिवशी इमरती आणतात म्हटलं. हो लागे चिवडा काही खायला आणतात, सगळंच. म्हणजे असं हे नाहीत करत, असं काही नाही. बाईच म्हणतात मला, बाई सुन बाई. लय लाड करतात मला. माझी सासू चांगली आहे. आत्याचं तर बरं काहीच टेन्शन नाही, मस्त आहे आत्याचं काम. पण आत्यासाठी आम्हालाच खराब वाटते. आता कसं तेच किती म्हटलं ते हसतात बोलतात तरी मनातून ते वाटतेच जरा. पण आता ते काय करावं, त्या इलाज नाही ना. त्याच्यानं मग त्या मामाचा तर विषय काढूच नको. आमच्या घरात नावच नाही काढू देत बाबाला चिडतात. त्या मामाचं नाव काढलं की विषय नको काढू. नाही माय मी काय विषय काढतो माय, मला काय घेणं त्या पाहुण्याचं. म्या काय पाहिला का देखला तर लग्नात होता तो सास होताना थै नाचणारा ऐकलं माय दोनोळ्याचा पाहुणा माय हन्यास आणलं तर माय त्यानं. हो तोच होय, मी त्याला म्हटलं नव्हतं का मी नोकरी करतो, शिकली कशासाठी, तेच तर धरून ठेवलं होतं त्या पाहुण्यानं. लय उपट आहे तो, जाऊ दे. पण आता त्याच्यानं वाटते, नाही तर काय. हे तर लय बोलले होते त्याला, लय बोलले होते. एकदा आमच्या घरी आलते ना, लय बोलले होते. मी होती शिटू त्याच्या घरी जाईल, मग मला आल्यावर आईनं सांगितलं. असं काय, जाऊ दे माय, काही घेणं नाही, राहू दे माय. इशामुळे आपल्याला काय करावं लागते, कोणी ऐकीन गिकीन तर म्हणते हिला काय एवढं काळजी पडली याच्या मायले. जाऊ दे माय, मला फक्त मनात तितकंच होतं. मी म्हणून माय काय सांगा माय, दुकान कसंच टाकलं, काऊन टाकलं काय, म्हणून खरं तर आलो आम्ही एवढं धावपड करत. तर बाबाची तर जशी की इच्छा नव्हती, काऊन ते सण आहेत ना, त्या बाबामध्ये सणाच्या पुढे पुरीच्या घरी जाऊन साजरं लागते का, दसरा आहे दिवाळी आहे, काय चाललो नाही तर काय चाललो काय, दुकान टाकलं येईन बाईनं, आपण अभिनंदन करायला चाललो. म्हणून तर मग घेताना पिढी गिडे घेतले जरसे घेते. चाल ना माय, दाखव ना आता दुकानातलं सामान, दाखव ना, घेतो ना साड्या. पाय साजऱ्या मस्त तुमच्या पसंतीच्या काढणं, चांगला असेल ना माल एकदम मस्त, तर तुम्ही घालता तशा. तर मग काढणं तर तुम्ही 5 बहिणीसाठी काढून घे, नाहीतर आता दिवाळी असेल तर साड्या घ्यायला लागतात ना. मग ततून घेतल्यापेक्षा त्याच दुकानातून तुमचाही फायदा ना, मला हिंडत बसा लागत नाही या दुकानात त्या दुकानात. मग असं कर, 5 साड्या साजऱ्या काढ 5 जणीसाठी तुमच्या. चालते ना, फार चांगलं. हो मग आता तो हिशोबानच काढ. आता दिवाळीत कोण जमतलं अशी का तशी, ते मी सांगून देईन. योगिताच्याच दुकानातली आणि योगिताचीच पसंती आहे माय, त्या कशीही काढ. मग हातातून केवढ्याच्याही काढ, 5 जणीसाठी तुमच्या काढ, 5 बहिणीसाठी, आणि लागी एक माझ्यासाठी काढ. आणि लागी एक हे पाय, एक सासूसाठी, लागे त्या आते सासूसाठी काढ. मग ऐकून देतो ना त्याला गिफ्ट. चालते काढ, म्हणजे 7-8 साड्या काढ. आलो आता तर घ्यायला लागतील ना, साजरं दिसते. अहो हे पाय
एक मोठ्या बाईसाठी घेजो काढून, मोठ्या आईसाठी. हा साधी काढजो त्यासाठी, त्या जरे काटायच्या गलत नाही त्या, तुला तर माहित आहे. अशी साधी काढजो, आई मोठी आई घालते तशी. सांगेन ना योगितानं दिली बा, योगितानं दिली. हा काढ मग अशा 7-8 साड्या काढ साजऱ्या आता. बापरे लय मोठा माल भरला बाई. माय बाई बापा रे, तर होलसेल दुकानासारखंच झालं होतं. काय जी तुम्ही होलसेल लागे. आणला मग भावानं 50,000चा एकखट्टा माल आणला. त्याचं कामच तसं आहे, धौशी आहे तो, असा हुसपीस नाही करत. मग हो म्हटलं तर हो, नाही म्हटलं तर नाही. पहिले तर माय नाहीच म्हणे, मग सुनीचं ऐकलं माय बाई, आमचं नाही. तुमच्या लेकीचं ऐकून लागे ताबडतोब गेला. लागे साड्यान हे समजा आणलं, लागे एका रात्रीत तर लावलं. का वरत ना हे राका का संघ आणल्या त्याने, राका बाई करून आणल्या. हे लोखंडाच्या आहेत की नाही, ह्या नाही मला ते रेडीमेड आहेत का रत्ना. हो ते रेडीमेडच भेटतात ना बाई. आता काही जण घरात भांडे ठेवायला घेतात, डबे डबे जसं. मग येईन लागे आणल्या, मग आम्हाला सोपं गेलं ना. नाही तर मग एवढा मोठा सामान आले, फर्निचर करतो म्हटलं की लय उलाय गेलं असतं ना ते. सुरुवातीला एवढा जास्त खर्चही नाही लावतात, खरं सांगतो. हो ना, पण इन बाई वाटत नाही असं की तात्पुरतं लावलं का थुतुरमुतर लावलं असं वाटते. बापा रे मस्त जमलं बाई. आता बिझनेसमॅन झाले माय, बिझनेस वुमेन माय. मला नाही येत माहिती, बिझनेस वुमेन झाल्या माय तुम्ही दोघी ना भाऊ जाया. आता काय हो बाई, काही 2 दिवस नाही झालं माझ्या दुकान टाकायला, अजून तर आमचं तर चालीस होती लागलं नाही. आता पाहू धीरे धीरे, आता वाढवू जसं तसं. आता जसं गिरायक हे ते पाहून कसं काय लोक घेतात नाही घेत तसं. आता 2-4 रोज झाले, पण चालू आहे रोजचं 2-3 खालतं 5 बायानं एक 2 दिल्या, 10 साड्या कालच कटल्या. हो मग असं जर चालू राहिलं तर पाहता येते, मग जरा वाढवता येते अजून काही. आता सणासुदीच्या नाही घेतात ना बाई. आता मधात काय सांगू, मग मधात जसं कमीच होईन. जसं आता परण्याच्या वक्ती काय कोणी कपडे घेते गावात. हो पण बाई असं सणासुदीच्या वेळेस लय मोठा माल कट्टेन लागे, तेच मग त्याचा नफा राहते. नाही तर काय, आता मोठ्या दुकानवाल्याचे बी तसंच असते ना. लग्न कार्य असू द्या, सण असू द्या, काही बी. आता गावात दुकान आहे म्हटलं, आलं घरी पाहुणीन बाई साडी द्यायला लागते. तर काल मग इकडे तिकडे ढोंडत बसता सरकशी तर दुकानात. गावात दुकान म्हटल्यावर लय सोय झाली ना बाई. हो पाय इन बाई हुशार आहे. हो इन बाई बरोबर आहे, मी इले म्हणूच ना जमतेच. पण आता पाहू बाई हो, देवाच्या कृपेनं अजून तर माय साजरं आहे. असंच राहिलं ना फार सुद्धा. म्हणजे कसं रमेशचे पैसे निघून आले की झालं, मग आम्ही पाहू त्यातल्या त्यात जाणू जरा मालन, मग वाढता येते. आता त्याने बंदे 50,000 लावले बाई. नाही हो बाई बरोबर आहे ना. आता पाय माय, आता मग पहिल्यांदा काही करतो म्हटलं तर पैसा तर लागतेच ना. आपल्या बाईजवळ कायचा पैसा माय माणसाने दिल्याशिवाय. चांगलं आहे बाई हे, मस्त माय दिवसभर. मग आता बरं बाई, मग दुकानात बसल्यानं टाइमपास होते. जसा बाई आई येते दुकानात, साडी दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, मग साजरं वाटते की नाही बरं. नाही तर तेच ते घरातलं धुणं भांडीन ते काय जन्मालाच पुरलं आपल्या तर. ते का सर्दी. पण हे बरं केलं बाई तुम्ही, मस्त बाई. घर बसल्या लागे बिझनेस सुरू, मस्त बाई. हो तसंच म्हणणं होतं इन बाई मला. रत्नाली तसंच म्हटलं मी, काय रत्ना. मग रत्नाली राजी झाली म्हणे, आपण टाकूच म्हणे दुकान, साड्याचं टाकू म्हणे. मग साड्याचं कसं आता बायला तेवढंच गॅप माहित राहते, बाकी काय करू शकतो आपण. मग आमचे होतेच योगितान लागे राजू लागे दोघंही नाही लागे, ते उठून उभं केलं लागे. योगितान लागे त्याच्या सासऱ्यालाही म्हणलं लागे, झालंय बाई. आम्हाला काहीच नाही, आम्हाला येऊन बसवलं होती, बसा ती का आता हे असं आहे बाई. आता पाहू आता पोरं सून करून देऊन राहिलं माझ्या सगळं. त्याच्यानं होऊन राहिलं ते दुकानातलं जसं बर्ड करणं लागे, हे करणं. ते काय योग्यता म्हणे बाई ऑनलाईन करू म्हणे. मी आणलं नको करू माय, आम्हाला काही ते पाठवता येणार नाही म्हणे. फोनातच लोक पाहिजे जातील साड्या, फोनातच ऑर्डर करतील आणि मग तुम्ही पाठवत जा. मी म्हटलं माय फोनातून कुठे पाठवा माय, फोनातून त्या घेणाऱ्याचं घर कुठे शोधा, ते नको करू म्हटलं माय बाई. ते राहू दे म्हटलं माय, आपलं असं ज्याला लागलं त्याने यान घेऊन जा. ते येत नाही बाई आपल्याला, त्यातलं कळत नाही काही. ते शिकेलात बाई त्याला बातच येते. उलट जास्त फायदा आहे, जागा लागत नाही, हे लागत नाही. म्हटलं काही असं माय, पण येणारच नाही तुम्ही काय माय. जितके दिवस तितके दिवस नोकऱ्या लागले की चालले जातील. मग आता आपल्याला काय समजणार आहे, उगाच नुकसान झालं तर काय करसान बाई. त्याच्यापेक्षा हे बरं नाही का सपस आपण आपल्याला बाई. त्या फोनातलं बाई सदा मॅसेज पाठवून ते काय करून येत नाही बाई आपल्याला. फोन घ्या. आता मी यायच्या घरी हा म्हणून ते कोणते मोठे फोन घेणं तरी शिकली. योगिताचाही तोच आहे, राजूचाही तोच आहे, हिचा भावाचा, याची चौघा जोडी नारे फोन आहेत. समजायचे तेच आहेत नाही, जुने तर बटनाचे फोन तर गेलेच बाई. आता ते बटनाचा तर फोनच नाही माहिती. इकडे बोट फिरवा आणि तिकडे बोट फिरवा. आपण कुकडे बोट फिरवतो आणि कुकडे उघडते, काही समजत नाही माहिती. त्याच्यात नॅरच लागते बाई काही. आता ती योगितानं शिकवलं मला फोन घेणं आणि फोन काढणं, याच्या व्यतिरिक्त काही येत नाही बाई मला. काय करता त्या फोनात, करता बिझनेस करता माय. काढल्या का साड्या? नाही हो ना, बोलतच बसलो आम्ही. काढणं साजरी काढ तो आईसाठी साडी. नाही म्हटलं इन बाई मला राहू द्या, पहिले या पोरीलाच घेतो ना. पाय हो तुझ्यापासून तिनंच काढ आता 5 पहिलीसाठी. आता दिवाळी मला घ्याच लागतात बाई, पोरी दिवाळी आल्या की पोरीले साड्या अतूनच घेतो ना. योग्यता आता तुझ्यापासून तिनंच काढ बाई 5 जणीले, आणि मग आमच्या मागून काढ का परी.
मग आमच्या तिघीच्या 3 काढजो माय बाई, सारख्याच काढजो. कुठे गेलो कार्यक्रमाला तर येईन बाई, मग तर सारख्याच घालून जाऊ तिघी जणी साड्या. आमच्या तिघीच्या सारख्याच काढजो. तुझ्या 5 बहिणीच्या काळा नेऱ्या कशा काढता काय काढता ते तुमचं तुम्ही ठरवा. हे तर भल्लं चालते माय बाई, हेच आणली तेच आणली. दिवाळीला तर मा एक दिवस बंद जाते बाई कपडे. मग कपडे घ्या ना माय, लहान दांगडो असते माझ्या लेकराच्या पसंतीला न्याय लागते माय. ते उली लेकरं पण ते नाहीत माय बाई आपल्या पसंतीचे घालत, तेही न्याय लागते दुकानात. त्याच्या पसंतीचे आणि लगे पोरीच्या पसंतीचे, कोणती घेते कोणती काय. तो एक दिवस पहिला दांगडोच असते तिला कपड्याचा. त्याचे बाबा लगे आम्ही सगळं येतो आणि याच्या मनानं घेतात मग कपडे असं आहे. आता म्हटलं काढा बाई अतून योगिता, काढ बाई साड्या. अमाय आम्हाला काय नाही हो देव का बाई, काही बोलता काय. आता एवढं दुकान टाकलं, एवढा नवीन व्यवसाय सुरू केला तुम्ही, तेव्हा आमच्याकडून छोटीशी भेट. मग आता दुसरं काही आणल्यापेक्षा तुमच्याच दुकानातली साडी विकत घेतो आणि तुम्हाला देतो. हो माय बाई, इन बाई हे आम्हाला खाली साडीन गिडी काही बोलता का. आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे माय बाई, तुम्ही आमच्या घरी आल्या ना. नाही या बारीनं मी तुम्हाला देईन तुमच्या घरी. आणून काय तुमच्या दुकान टाकलं ना तुम्ही म्हणून ना, म्हणून एक गिफ्ट समजा माईकून. काढ बाई योगिता, काढ बरं. हो आता तो आपण आता लेटेस्ट लिनन कॉटनचा साड्या कुठे ठेवल्या होत्या, त्या आपण शेवटी लावल्या त्या कोणत्या माहिती ना मला नाही माहित. त्या दिवशी रात्री सगळ्या शेवटी रूम मध्ये राहिल्या तेव्हा आणल्या होत्या त्या वदर आहेत. वदर ठेवल्या त्या या गट्ट्यावर ठेवल्या वदर. अरे त्या वेगळ्या ठेवायच्या होत्या ना, त्या कॉटन आहेत ना, कॉटनचं सेक्शन इकडे आहे ना. हाय असं आहे. आम्हाला दोघीला काही कळत नाही त्या साड्यातलं, इले धरू आणा लागते. त्या बाया मागतात नेऱ्या त्या येतात पाहून याची त्याची मागतात. हे द्यान तेच द्यान, काटन द्यान, शिल्क द्यान, ढमकी द्या. आमचं होते गोंधळ. इले आवाज देतो आम्ही, मग हे पाहिजे मग